नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 2 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सायली रविराज काकांना जेवू घालत असते तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, बघितलं रविराज, तू जर एका हाताने नेत असेल तर दुसऱ्या हाताने देतो सुद्धा. तन्वी कशी जरी वागली पण सायली तुमच्यावर खूप प्रेम करते. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, हो भाऊजी, सायली कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही. तेव्हा रविराज काका म्हणतात, खरंच सायली, तू माझी लेक आहेस. काही नाती रक्ताचीच असतात असं नाही. तेव्हा सायली म्हणते, हो ना, मग मला आता वचन द्या की पुन्हा असं तुम्ही खचून जाणार. त्यानंतर रविराज काका सायलीचा हात हातात धरता आणि तिला वचन देतात, दिलं वचन, मी नाही खचणार यापुढे. पण माझ्या घरात जो राक्षस जन्माला आलाय, गेली 22 वर्ष मी तडफडलोय आणि आता पुढची 22 वर्ष तो कसा तडफडेल याची काळजी घेईल मी. नाही खचणार मी. त्यानंतर अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये बसलेली असतात तेव्हा सायली म्हणते, सुमन काकूची अवस्था बघितली जात नाही. जेव्हा पहिल्यांदा त्यांना समजलं असेल त्यानंतर आत्तापर्यंत त्यांना किती त्रास झाला असेल याची कल्पनासुद्धा सहन होत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्या व्हिडिओमध्ये नागराज काकाच्या चेहऱ्यावरचं ॲग्रेशन बघितलं मी. तेव्हा असं वाटत होतं की मी एखाद्या अट्टल गुन्हेगारालाच बघतोय. असं पहिल्यांदाच बघितलं मी त्याला. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला इतका धक्का बसला आहे तेव्हा रविराज काकांचं काय झालं असेल. त्यानंतर अर्जुन सायलीकडे बघत असतो तेव्हा ती म्हणते, अहो काय झालं, असं काय बघताय. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, तू ज्या पद्धतीने सिनियरला जीव घातले ना, हे फक्त तूच करू शकते. तुला कसं काय कळतं सगळ्यांचे इमोशन्स. तेव्हा सायली म्हणते, इमोशन्स कळण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या मनाशी नातं जोडावं लागतं. मी माझे आईवडील बघितले नाही, पण मला नेहमी वाटतं की माझे आईवडील जर असते ना तर प्रतिमा आत्या आणि रविराज काकांसारखेच असते आणि मी त्यांच्याशी जशी वागली असते ना तशीच यांच्याशी पण वागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, कोलॅप झालेल्या माणसाला कसं बाहेर काढायचं हे तुला चांगलं जमतं आणि तू ज्या पद्धतीने सिनियरची समजूत काढली त्यानंतर मी तुझ्या अजूनच प्रेमात पडले. मी खरंच खूप लकी आहे. तर दुसरीकडे सकाळ झालेली दाखवली. सायली सकाळी चहा बनवत असते त्याच वेळेला तिथं प्रतिमा आत्या येतात. तर सायली म्हणते, बसा प्रतिमा आत्या, मी तुम्हाला चहा देते. नंतर ती चहा घेऊन येते त्यांच्याजवळ. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, सायली, मला तुला थँक्स म्हणायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, कशाबद्दल. तर प्रतिमा आत्या म्हणतात, तू ज्या पद्धतीने त्यांना समजवलं आहे ना, मायेनं खाऊ घातलं, तसं मला नसतं जमलं गं. तेव्हा सायली म्हणते, ते पण तर मला मुलगीच मानता ना, तर मी एवढं तर करूच शकते. तू तर मानलेली नाती जपती आणि ज्यांच्याशी रक्ताची नाती त्यांनी काय केलं माहिती आहे ना. तितक्या तिथे कल्पना काकू येतात आणि त्या प्रतिमा आत्यांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि विचारतात, प्रतिमा काय झालं गं. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, ज्या बायकोने तिच्या नवऱ्याला ढसाढसा रडताना बघितलं तिची काय अवस्था असेल शब्दात नाही सांगता येणार. त्यानंतर कल्पना काकू म्हणतात, जाऊ दे ना प्रतिमा, कशाला एवढा विचार करते, तू बस, मी आणि सायली नाश्ता बनवतो. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही हं, आज मी नाश्ता बनवणार आहे, कारण याच किचनमध्ये पूर्णाईने स्वयंपाक बनायला शिकवलं आहे आणि आज मी ती संधी नाही सोडणार. चल सायली, आपण बनवूया. त्यानंतर दोघी पण किचनमध्ये निघून जातात. तर दुसरीकडे नागराज काका दाखवले जेलमध्ये. त्याच जेलमध्ये महिपत चिकरे पण असतात आणि ते नागराज काकांना म्हणतात, काय रे नाग्या, माझ्या प्रेमात पडला की काय. तेव्हा नागराज काका म्हणतात, तुझ्या आणि प्रेमात येड लागलं का काय, मला दुश्मन आहे तू, माझा दुश्मन. तेव्हा महिपत चिकरे म्हणतात, दुश्मन मी नाही, तुझी बायको आहे. काय म्हणत होता तिच्याबद्दल, एक नंबरची मूर्ख बाई आहे, अक्कल नाही तिला. आणि त्याच मूर्ख बाईने तुझा व्हिडिओ काढून डायरेक्ट त्या सुभेदाराला पाठवला. तेव्हा नागराज काका म्हणतात, जेलमध्ये राहून पण तुला बऱ्याच खबरं असतात. महिपत चिकरे म्हणतात, तेवढी माणसं सांभाळली मी, तुला तर तुझी बायको नाही सांभाळता आली. तर दुसरीकडे रविराज काका स्टडी रूममध्ये बसलेले असतात आणि फाईल काढलेली असते त्यांनी. तेव्हा तिथे अर्जुन येतो आणि तो म्हणतो, अरे सिनियर, ही फाईल परत का बघतोय तू. तेव्हा रविराज काका म्हणतात, एक एक गोष्ट क्रॉस चेक करून बघतोय आणि प्रत्येक गोष्टीचा नव्याने अर्थ पण लागतोय. माझ्या बायको आणि मुलीसाठी मी वन फिरत होतो आणि नागराज मात्र हे सगळं घरात बसून बघत होता. हे बघ ना. तर अर्जुन म्हणतो, थांब. नंतर खुर्ची घेऊन तिथं जवळ बसतो. तेव्हा रविराज काका म्हणतात, माझा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ताबडतोब लोकांनी घरी कळवलं होतं, पण मला ॲडमिट दुसरं हॉस्पिटलमध्ये केलं होतं. त्यानंतर पण नागराज 2 दिवसानंतर सकाळी तिथे आला. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही एकत्रच तिथे निघालो होतो, म्हणजे नागराज तिथे ताबडतोब पोचायला हवा होता, पण तो तिथे आला नाही. हे कसं काय शक्य आहे. नंतर त्यांच्यामध्ये बराच वेळ डिस्कस चालतं
तर दुसरीकडे महिपत शिकरे म्हणत असतात, तुझ्या त्या बेअक्कल बायकोने तुला असा काय दणका दिला आहे की तुझं पार्सल इथं येऊन पडलंय. सगळी नाटकं वाया गेली नागराज शेठ. काय रे नाग्या, काय ॲक्टिंग केली होती माझ्यासमोर. ए महिपत सांग, माझे सुमन कुठे कुठे किडनॅप केलं, तुला तुझ्या मुलीची शपथ. काय रे नाग्या, माझी मेलेली पोर पण तिथंच आहे, पण आता तू सडणार जेलमध्ये. तेव्हा लगे नागराज काका चिडून महिपत शिकरेंच्या समोर येतात आणि म्हणतात, हे महिपत, तोंड उघडायला लावू नको मला. जेलमध्ये जरी असलो ना तरी मला तोंड उघडता येऊ शकतं. 105 संदीप अपार्टमेंट, मँगो गार्डनजवळ. पत्ता कोणाचा आहे सांगू का? पत्ता सांगू? कोणाला सांगू? किल्लेदारला का त्या अर्जुनला का त्या इन्स्पेक्टर सावंतला? त्यानंतर महिपत शिकरे लगे मान खाली घालून उभे राहतात, काही बोलत नाहीत. तर दुसरीकडे रविराज काका ती फाईल बघत असतात. अचानक उभे राहतात आणि विचार करतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, सारखं सारखं ती फाईल बघशील, तेच विचार करशील तर तुला जास्त त्रास होईल. तितक्यात तिथे सायली येते आणि सायली म्हणते, रविराज काका, तुम्ही या सगळ्यांचा त्रास करून घेणार नाही असं वचन दिलं आहे तुम्ही मला, लक्षात आहे ना? तेव्हा रविराज काका म्हणतात, लक्षात आहे सायली, डोंट वरी, मी तुझं वचन मोडणार नाही. त्यानंतर अर्जुन ट्रेमधला चहा उचलतो आणि रविराज काकांना देतो आणि स्वतः पण घेतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, आज नागराज काकाला कोर्टात उभं करेल. FIR आणि चार्जशीट तर दाखल केलेलीच आहे, तेव्हा आज नागराज काकाला शिक्षा होणारच. तर हे बोलणं प्रिया दरवाजाच्या बाहेर उभी राहून ऐकत असते. तेव्हा प्रिया स्वतःशीच बोलते, अर्जुन आणि किल्लेदार दोघं मिळून या नागोबाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ते बघतील. आणि महिपत शिकरे तर जेलमध्ये आहेच, आणि या दोघांनी जर माझ्याबद्दल काही तोंड उघडलं तर महिपत तर साक्षीमुळे तोंड उघडणार नाही, पण या नागोबाचा फणा ठेचावा लागेल. त्यानंतर सायली म्हणते, कोर्टात केव्हा जायचं आपल्याला? तेव्हा अर्जुन म्हणतो, आम्ही थोडं लवकर जाऊ, तू नंतर सुमन काकूला घेऊन ये. तर रविराज काका म्हणतात, नागराजचा वकील बेल मिळण्यासाठी प्रयत्न करेल, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये बेल मिळाली नाही पाहिजे. तेव्हा सायली म्हणते, आज सुमन काकूला साक्ष द्यावी लागेल का? अर्जुन म्हणतो, नागराज काकाने सुमन काकू समोर कबूल केलं आहे सगळं, तेव्हा सुमन काकूला आज साक्ष द्यावीच लागेल. तेव्हा सायली म्हणते, सुमन काकूने नागराज काकांचा विचार जरी केला तरी त्या तणावाखाली येतात, तेव्हा त्या कोर्टात बोलू शकतील का? तर अर्जुन म्हणतो, आपण सुमन काकूची तयारी करून घेऊ की कोर्टात कसं बोलायचं, काय बोलायचं. तर तू आपल्या रूममध्ये सुमन काकूला घेऊन ये. त्यानंतर रविराज काका आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये जातात. तर तिथं तो चार्ट बनवलेला असतो. तेव्हा रविराज काका म्हणतात, तू अजून पण असा चार्ट बनवतो? तेव्हा अर्जुन म्हणतो, तूच शिकवलं आहे ना, पण मग हा चार्ट सायलीने बनवला आहे. तितक्यात तिथे सुमन काकू आणि सायली दोघी पण येतात. तेव्हा सुमन काकू म्हणतात, सायली, इथे वरती का बोलवलं मला? तेव्हा रविराज काका म्हणतात, आज कोर्टात नागराजचा वकील तुला वेडेवाकडे प्रश्न विचारेल, तुला गोंधळून टाकेल, पण न घाबरता सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची हां. तेव्हा अर्जुन म्हणतो, सुमन काकू, आम्ही सगळे असूच, पण त्या वकिलाला तुला फेस करावं लागेल. त्यानंतर सुमन काकूच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसते. तेव्हा सायली म्हणते, सुमन काकू, तिथे काही ताण आला तर माझ्याकडे बघा आणि शांत व्हा. तर अर्जुन म्हणतो, सुमन काकू, तू तयार आहेस? तेव्हा सुमन काकू हो म्हणतात. तर अर्जुन त्यांना पहिला प्रश्न विचारतो, मिसेस सुमन किल्लेदार, त्या दिवशी काय घडलं होतं? तेव्हा सुमन काकू म्हणतात, त्या दिवशी हे रूममध्ये आले आणि त्यांनी माझा हात धरला आणि मला म्हणाले, कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, हे सगळं मीच केलं आहे, पण त्यासाठी कोणताही पुरावा नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, किती वाजले होते, काय वेळ होती तेव्हा? सुमन काकू म्हणते, अंदाजे 6 वाजले असतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी अंदाजे विचारलं नाही आहे, नेमके किती वाजले होते ते सांगा. त्यानंतर तो बराच प्रश्न विचारतो, आपल्याला काय ऐकवलं नाही आहे, तर हालचाल दाखवली आहे. त्यानंतर अर्जुन एक पेपर देतो सुमन काकूच्या हातात आणि त्यांना म्हणतो, हे स्टेटमेंट दिलेले पोलिसांकडे तुझं, हे सगळं वाच आणि असंच बोल, असं अंदाजे काही बोलू नको, अगदी ठामपणे तू जे बघितलं आहे तेच बोल, एकही शब्द मागे पुढे बोलू नको. त्यानंतर सुमन काकू तो पूर्ण पेपर वाचतात. त्यानंतर परत अर्जुन प्रश्न विचारतो सुमन काकूला, मिसेस सुमन किल्लेदार, ज्यावेळी नागराज किल्लेदारांनी तुम्हाला कबुली दिली त्यावेळी तुम्ही कुठे होतात? तर सुमन काकू म्हणते, आमच्या रूममध्ये होतो. तेव्हा रविराज काका उठतात आणि ते म्हणतात, तुम्हाला कसल्या तरी गोळ्या चालू आहे, त्या गोळ्या कसल्या आहे? तेव्हा लगेच सुमन काकू म्हणतात, त्या विटॅमिनच्या गोळ्या आहे, मला काहीच झालेलं नाही आहे. तर लगे अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही खोटं बोलताय, तुम्हाला काहीही झालेलं नसताना तुम्ही माझ्या क्लायंटला फसवलं आहे.
त्यानंतर सुमन काकू बोलतात, पण मग आपल्याला काही ऐकवलं नाही आहे, फक्त हालचाल दाखवली आहे. त्यानंतर त्या खूप घाबरलेल्या असतात. तर लगेच सायली जवळ येते आणि त्यांना शांत करते. आपल्याला घाबरायचं नाही आहे, शांत व्हा आधी, शांत व्हा. त्यानंतर सुमन काकू शांत होतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो, तुला जर नागराज काकाकडे बघताना भीती वाटत असेल तर तू जज साहेबांकडे बघायचं. विराज काका म्हणतात, तुला जे माहिती आहे ते बिनधास्त सांगायचं, अजिबात घाबरायचं नाही. तर सुमन काकू पण हो म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, परत सुरुवात करायची एकदा. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगत असतात की चिकरीला भेटायला कोणीतरी ॲडव्होकेट मॅडम आल्या होत्या. तेव्हा अर्जुन लिस्ट बघतो आणि म्हणतो, या विशाखा प्रभूने आहे तरी कोण आणि महिपत चिकरीला का भेटायला आले असतील. त्यानंतर कोर्टातला सीन दाखवला आहे. अर्जुन महिपत चिकरीला विचारत असतो, ॲक्सिडेंट घडून आणण्यासाठी तुम्हाला सुपारी कोणी दिली होती. त्यावेळेला तर काही महिपत चिकरेंचं दाखवलं नाही आपल्याला काय बोलले ते. तर परत दुसरा सीन दाखवला आहे. अर्जुन म्हणत असतो, माझे पुरावे अजून संपले नाही आहे. त्यानंतर तो व्हिडिओ प्ले करून दाखवतो, ज्या व्हिडिओमध्ये नागराज काकांनी त्यांची कबुली दिलेली आहे. 20 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट घडवला तो मीच केला आहे म्हणून. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.